इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 1981 च्या स्थापनेअंतर्गत गत 44 वर्षांची परंपरा अखंडित राखत नवीन भेंडीपाडा येथील नवजवान मित्रमंडळ तसेच श्री छत्रपती मंडळ यांच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असून सदर गणेशोत्सव अंतर्गत नवीन भेंडीपाडा येथील मुस्लिम, बौद्ध, हिंदू तसेच सर्व जाती धर्मातील लोकांच्या उत्स्फूर्त तथा सक्रिय सहभागातून खऱ्या अर्थाने समाजापुढे सामाजिक एकोप्याचे आदर्श प्रस्थापित करीत सदर गणेशोत्सव नवजवान मित्रमंडळ तसेच श्री छत्रपती मंडळाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असून नवसाला पावणारा अंबरनाथचा राजा अशी या गणपती बाप्पाची ख्याती असून तब्बल 15 फुटांची अतिशय मनमोहक सुंदर सुबक गणपती बाप्पाची मूर्ती हे या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण आहे। बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत साजरा करण्यात येणाऱ्या सदर 11 दिवसांतर्गत मंडळाच्या माध्यमातून बाप्पाची प्रतिष्ठापना, भजन, कीर्तन, हरिपाठ तसेच महापूजा, महाभंडारा, महाअभिषेक असे इतर अनेक आध्यात्मिक कार्यक्रम तसेच महिला, मुले, नवयुवक, युवती यांच्यासाठी विविध स्पर्धांचे देखील आयोजन सदर मंडळाच्या माध्यमातून करण्यात येते। सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरता रमेश धनवट, हमीद भाई सय्यद, गंगाधर चलवादी, अजहर शेख, गणेश कदम, चेतन जाधव, मोईन शेख, अमर खुडे, अतुल खुडे, कृष्णा बेरे, संकेत गोसावी, रमेश डोंबाळे, लाल्या, विजू कदम, सचिन चलवादी, सागर श्रावणे, चंद्रकांत गायकवाड, सुभाष भंडारी, गंगा साईनाथ श्रावणे, कुमार पाटील, अजय पांढरे, कालू, अक्षय खुडे, गौरव खुडे, आसिफ शेख, हरीश, बाला, गणेश ठाकरे, हर्षल कनवट, रफिक शेख, रोहित उगले, मुन्ना शेख, सौरव, राहुल, बाबू उगले, अरुण पाटील, आशिष गायकवाड, गुलाम शेख अशा इतर अनेक कार्यकारिणी सदस्य तथा पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून बाप्पाचरणी देण्यात येणाऱ्या सेवेअंतर्गत सदर सोहळा संपन्न झाला। सदर मंडळाला आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ, युवा सेनेचे युवा नेतृत्व स्वप्नील गुंजाळ तसेच माजी नगरसेवक तथा युवा सेना विधानसभा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट निखिल वाळेकर तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या विद्याताई जाधव अशा इतर मान्यवरांनी गणेशोत्सवानिमित्त सदर मंडळाला भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। मंडळाच्या माध्यमातून हमीद भाई सय्यद तथा उपस्थित कार्यकारी मंडळ सभासदांच्या माध्यमातून सर्वच मान्यवरांचा शाल तथा श्रीफळ देत विशेष सन्मान करण्यात आला। महापूजेनिमित्त मंडळाच्या पदाधिकारी लवकरात लवकर मंडळ आणि समोर समोर बघा इकडे। एक मिनिट
नवजवान मित्रमंडळातर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला। आमच्या मंडळाला गेल्या 44 वर्षापासून जी सांस्कृतिक आणि पारंपरिक एक परंपरा आहे। मंडळाचे आमचे हे सर्वात पहिले अध्यक्ष विजय कदम यांनी ही गणेशोत्सवाची सुरुवात केली। सन 1981 पासून हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि या गणेशोत्सव दरम्यान आमच्या मंडळातर्फे सार्वजनिक सांस्कृतिक बरेच काही कार्यक्रम घेण्यात येतात। तसेच लहान मुलांसाठी स्पर्धा, मोठ्या स्त्रियांसाठी स्पर्धा सर्व। आणि आमच्या मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे काय, आमच्या मंडळामध्ये सर्व जातीय धर्मांचे लोक मंडळाचे सभासद आणि लहानपणापासून जे आम्ही बघत आलो आहे तीच परंपरा आम्ही यापुढे चालवत राहणार आहे। आता येत्या 6 वर्षांमध्ये मंडळाचं 50वं वर्ष साजरं होणार आहे। त्यासाठी आम्ही आमच्या सर्व नागरिकांनी आणि रहिवाशांनी सभासदांनी एक निर्णय घेतलेला आहे की 50वं वर्ष धूमधडाक्यात साजरं करण्यात येणार। मंडळातर्फे उद्या श्रीची सार्वजनिक विसर्जन मिरवणूक निघणार आहे। या विसर्जन मिरवणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे की आमच्या येथील सर्व हिंदू, मुस्लिम, इतर धर्माचे लोक सर्व म्हणजे असे सामील होतात की हा विसर्जनाचा कार्यक्रम जो सोहळा आहे बघण्यासारखा आहे। सर्व अंबरनाथ शहरामध्ये मला तर वाटतं की ठाणे जिल्ह्यामध्ये असं एकी कुठेही मिळणार नाही जे आमच्या नवीन भेंडीपाड्यामध्ये आहे। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती।